नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, अतिदानात बलिर्बद्धो, अतिदानात बलिर्बद्धो, अतिमानात सुयोधना, अतिमानात सुयोधना, अतिलोभात दशग्रीवो, अतिलोभात दशग्रीवो, अति सर्वत्र वर्जयेत, अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे मित्रांनो, अति दान केल्यामुळे राजा बळीराजा जो आहे तो संकटात सापडला. अति अहंकारामुळे सुयोधन म्हणजेच दुर्योधनाचा नाश झाला आणि अति लोभामुळे दशग्रीव म्हणजे 10 डोकं असलेला रावणाचा विनाश झाला. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सर्वत्र आपल्याला टाळायला पाहिजे आणि अतिरेक हा नेहमीच हानिकारक असतो. जीवनात संयम म्हणा, मर्यादा आणि संतुलन राखणं आवश्यक असतं. तर मित्रांनो, कॅन्सर या आजारात देखील पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि आपलं जे भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे ते कॅन्सर या आजारावर काही उपचार किंवा पर्याय देऊ शकतो की नाही त्याविषयी आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि आयुर्वेद. बरोबर, आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर आहेत, डॉक्टर कुंभारे आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे, आपण अनुभवी तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आहात. आपण आयुर्वेद शास्त्रात MD ही पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टरांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस बंगळुरू येथून ही पदवी प्राप्त केलेली आहे. आणि डॉक्टर साहेबांच्या गाठीशी 18 वर्षाहून अधिकचा आयुर्वेदिक चिकित्सेचा म्हणा, रुग्णसेवेचा अनुभव आहे. विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र बार्शी जिल्हा सोलापूर येथे मुख्य शाखेत डॉक्टर आपली सेवा, वैद्यकीय सेवा पुरवतात. यासोबत कोल्हापूर, पुणे, ठाणे, मुंबई येथे देखील इतर शाखा आहेत आणि येथे देखील डॉक्टर साहेब आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. कॅन्सर म्हणा, मणक्याचे सांध्याचे आजार म्हणा, त्वचा रोग, सोरियासिस, वंध्यत्व या आजारांच्या उपचारात डॉक्टर साहेबांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. यासोबत मणक्याचं, सांध्याचं जे शस्त्रक्रिया असतं, ऑपरेशन असतं किंवा गर्भाशय काढण्याची जी शस्त्रक्रिया असते तर ती टाळण्यामध्ये डॉक्टर साहेबांना विशेष यश मिळालेलं आहे. तर त्याविषयी डॉक्टर साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. डॉक्टर साहेब, सर्वात पहिले आम्हाला कॅन्सर म्हणजे काय ते सांगा. बरोबर, प्राचीन ग्रीक शब्द कार्सिनोस आणि लॅटिन शब्द कॅन्सर या 2 शब्दांपासून कॅन्सर हा शब्द तयार झालेला आहे. कॅन्सर म्हणजे काय, क्रॅब जो खेकडा असतो जो आपल्या भक्ष्याला जसं घट्ट पकडून ठेवतो तसाच कॅन्सर हा शरीरात घट्ट पकडून ठेवतो. आणि कॅन्सरची जर व्याख्या पाहायची झाली तर अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स म्हणजे पेशींच्या वाढीवर मर्यादा नसते. आपल्या शरीरात रोज असंख्य पेशी तयार होत असतात व ते डिस्ट्रॉय होत असतात. मिओसिस, मायटोसिस हा जो फिनॉमिना असतो त्यानुसार. पण जेव्हा हा फिनॉमिना डिस्टर्ब होतो, पेशी डिस्ट्रॉय व्हायच्या कमी होतात व पेशींवर कंट्रोल राहत नाही, त्यांची वाढ होत राहते, तेव्हा कॅन्सर सारख्या आजाराची उत्पत्ती होते. साधारण जर पाहिलं, जागतिक लोकसंख्येच्या जर 20% प्रमाण हे कॅन्सरचं आहे. म्हणजे साधारण 5 व्यक्तींच्या मागे 1 व्यक्ती हा कॅन्सरचा आढळतो आणि आपल्या भारतामध्ये ते 10% आहे. आणि कॅन्सरचा जर आपण स्प्रेड पाहिलं तर तो 3 पद्धतीने होतो, ब्लड, लिम्फ नोड आणि ॲडजस्टंट ऑर्गन. त्याचं एक उदाहरण सांगतो. एक साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वी आपल्या बार्शीच्या OPDला परळी नावाच्या गावातून एक 52 वर्षाचा रुग्ण आला होता. अर्थात रुग्ण नव्हता आला, त्याचे नातेवाईक आले होते आणि तो येऊ शकत नव्हता. तो सेमी कॉन्शियस स्टेजमध्ये होता. त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं आणि पेशंटला डोळे उघडता येत नव्हते, बेड रिटर्न होता, काहीच करू शकत नव्हता. त्याची जेव्हा नातेवाईकांकडून हिस्ट्री घेतली तेव्हा असं कळलं की काही वर्षापूर्वी अल्कोहोलिक लिव्हर डिसीज झाला होता. त्यानंतर आसायटिस म्हणजे पोटात पाणी होऊन सेकंडरी इन्फेक्शन होऊन पल्मोनरी TB झाला होता त्याला. आणि त्यानंतर त्या TBच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर काही वर्षांनी सर्वप्रथम त्याला स्किनचा म्हणजे त्वचेचा कॅन्सर झाला. तो परत बोनपर्यंत, पेल्विक कॅव्हिटीपर्यंत गेला आणि तिथून तो लिम्फ नोड इन्व्हॉल्व्ह होऊन तो लंग्सपर्यंत पसरला गेला.
तर अशा पद्धतीने तो वाढत गेला होता. आणि जेव्हा त्याला आयुर्वेदातले पोटलीकल्प किंवा प्लांट स्टेम सेल ट्रीटमेंट दिली, त्यानंतर साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या फॉलोअपला तो पेशंट स्वतः आला चालत. अर्थात त्यावेळेस त्याचा काही कॅन्सर बरा झाला नव्हता किंवा अजूनही झालेला नाहीये, पण जे काही तो झोपून होता, बेड रिटर्न होता, तर त्याचं क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ मध्ये बराच चांगला फरक पडला त्याच्या. फारच छान सर, उदाहरण देऊन आपल्याला समजवत आहेत. आणि डॉक्टर साहेब, आयुर्वेद शास्त्रामध्ये कॅन्सरचा उल्लेख कसा आढळतो त्याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. बरोबर. आता जसं सांगितलं की खेकडा घट्ट पकडून ठेवतो आपल्या भक्ष्याला आणि हा आजार तसाच पकडून ठेवतो, पण आयुर्वेदाचे काही सिद्धांत वेगळे आहेत. आयुर्वेद शास्त्र हे त्रिदोष सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत यानुसार चालतं. आयुर्वेदानुसार दोष धातू मलामूलम ही शरीरम असं म्हटलेलं आहे की शरीराची उत्पत्ती हे 3 दोष, 7 धातू आणि 3 मलांपासून होते. 3 दोष हे वात, पित्त, कफ असतात. ते जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये असतात तेव्हा शरीर निरोगी राहतं, व ते जेव्हा डिस्टर्ब होतात, एखादा कमी एखादा जास्त होतो, तेव्हा आजार होतात. आणि 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांनी शरीराला धारण केलेलं असतं. शरीराचे वेगवेगळे व्यापार असतात, ते चांगल्या पद्धतीने चालवत असतात. आणि पुरुष वगैरे हे मल असतात. तर यातला वात आणि कफ दोष जेव्हा दूषित होतो आणि तो रस दोषाचा प्रकोप होऊन रक्त, मांस हे जेव्हा दूषित करतं, तेव्हा कॅन्सर सारखी संप्राप्ती आपल्या शरीरामध्ये घडायला लागते. असं म्हटलेलं आहे की श्लेष्म वात सन्निभ्याम ग्रंथी, म्हणजे कफ आणि वातदोष एकत्र आला की ते गाठी वाढवायला मदत करतं. याशिवाय आयुर्वेदामध्ये वातरक्त नावाचा एक आजार सांगितलेला आहे आणि त्याच्या उपद्रवामध्ये अर्बुद हा शब्द आलाय. अर्बुद म्हणजे गाठ, मग ती मॅलिग्नंट असू शकते किंवा बिनाईन असू शकते. आणि त्यातली जी जनरली सन्निपात गाठ असते ती सन्निपात गाठ ही मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सर सदृश असू शकते. आणि दुसरं महत्वाचं, जेव्हा गर्भ आईच्या गर्भात तयार होतो त्यावेळेस त्याचं पोषण होण्यासाठी किंवा सुरुवातीला तो एक 2 पेशींचा गोळा असतो आणि त्यापासून आपण बघतो एक शरीर तयार होतं. तर ते शरीर तयार करण्यासाठी त्यात 5 महाभूताचं कार्य असतं. त्यामध्ये आप हा क्लेदन, म्हणजे क्लेदन किंवा स्नेहनाचं काम जे असतं ते जल महाभूत करतं. तेजेन पचती, म्हणजे पचनाचं किंवा हे रिलेटेड काम आहे ते शरीर घडवायचं काम तेज महाभूत करतं. आणि वायू विभजती, तर विभजनाचं कार्य जे आहे ते वातदोष करत असतो. त्यामुळे हा वातदोष यामध्ये महत्वाचा असतो. आणि विभजन म्हणजे डिव्हायडेशन, आणि कॅन्सरमध्ये काय होतं की ज्या पेशींचं डिव्हायडेशन होत असतं आणि त्याचं कंट्रोल निघून जातं आणि त्यामुळे हे असे आजार घडायला लागतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे आणि हे 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, मग याचं उत्तर कसं असेल? तर ते यामुळे असतं की शास्त्र बदललं की सिद्धांत बदलतात, सिद्धांत बदलले की त्याची साध्यता देखील बदलते. बऱ्याच जणांना आता AML किंवा CML जे क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया किंवा ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, ज्याला बोलीभाषेत रक्ताचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर असं म्हणतात, तर यामध्ये बऱ्याचदा त्या उत्तरं सापडत नाहीत किंवा असाध्य असे व्याधी असतात. पण आयुर्वेदानुसार जर त्याची हिस्ट्री घेऊन निदान केलं तर बऱ्याचदा त्याचं निदान शीतपूर्वक ज्वर, प्लिहोदर, शुक्रजन्य ज्वर अशा पद्धतीने त्याचं निदान असतं. आणि जेव्हा आपण त्याची ट्रीटमेंट करतो त्यानुसार ते बरं होतं. आपल्याकडे साधारण एक 15-16 वर्षापूर्वी छोटी मुलगी आली होती 3 ते 4 वर्षाची, आणि ती AML ची केस होती. आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट सुरू होती आणि त्याच्या जोडीला जेव्हा तिने आयुर्वेदिक औषधं सुरू केली आणि तिचं ते 1.5-1 वर्षातच तो कमी झाला आणि आता ती मुलगी सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीने ते चांगलं कमी होऊ शकतं. तसंच लिव्हर कॅन्सरमध्ये आपण कामला किंवा हलिमक अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार निदान केले जातात. आणि आपण पाहिलं कोविड-19 मध्ये की सगळं जग त्याच्यासाठी औषध शोधत होतं, पण भारताचा जो रेट आहे कोविड वाढण्याचा किंवा तो मर्यादित राहिला, कारण लोक घराघरात आयुर्वेद घेत होते. आणि त्यानुसार अजून 10 वर्षांनी कुठला व्याधी येणार असेल तरी त्याची उत्तर ही आयुर्वेदात मिळणारच आहेत. फारच छान. डॉक्टर साहेब, आपल्याला एक फोन आहे, लातूरहून फोन आहे. श्याम सुरेश यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार श्याम दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार दादा, आणि तुम्हाला पाहून मला खूप आनंद वाटला. खूप दिवसानं मला असं वाटत होतं की चला दादांशी बोलायचंय. आणि सलग प्रश्न विचारा. माझा प्रश्न पण विचारतो प्रश्न की आयुर्वेद आता खूप पुढे गेलेला आहे
आणि मला खूप आनंद वाटतो की एक प्रश्न माझा असा आहे की केमोथेरपीला आयुर्वेदामध्ये पर्याय काय आहे? सुंदर असा प्रश्न आहे. काय धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब की बरोबर. केमोथेरपीला पर्याय आयुर्वेदात आहे, पण कसं आहे की कोणत्याही अशा मोठ्या आजारात होलिस्टिक अप्रोच पाहिजे. प्रत्येक पॅथीत जे चांगलं आहे ते करावं. केमोथेरपी जर गरजेची असेल तर ते डेफिनेटली यू कॅन डू इट. आणि त्याच्या जोडीला त्याचे जे साईड इफेक्ट होतात किंवा त्याचा ग्रोथ रेट एनहान्स करण्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. किंवा काही आजार असे असतात की तिथं केमोथेरपी केली किंवा नाही केली, कॅन्सरच्या प्रकारांमध्ये तर उपयोग होतोच असा नाही, तर त्याच्या जोडीला किंवा केमोथेरपीच्या जे आयुर्वेदिक उपचार केले तरी चांगल्या पद्धतीने फरक पडू शकतो. रुग्णाचं क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ निश्चितच सुधारू शकतं. फारच छान डॉक्टर साहेब आपल्याला सहज सोप्या भाषेत समजून सांगतायत आणि तुम्ही पण छान प्रश्न विचारताय. असेच प्रश्न विचारत राहा जेणेकरून डॉक्टर साहेबांकडून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल. तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राऊळ गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी, 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर, मुंबई. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, कॅन्सर चिकित्सा. संपर्क 9028877945 किंवा 969748299999. वेबसाईट www.drAtulKumbhare.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयावर. आणि तज्ज्ञ अनुभवी असे आयुर्वेदाचार्य कुंभारे सर आपल्यासोबत आहेत. कुंभारे सर, आम्हाला सांगा, हे कॅन्सर होण्यामागे कोणती कारणं असू शकतात ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर, खूप छान प्रश्न विचारला. अगदी घराघरात जे मॉस्किटो कॉईल किंवा रिफिल लावले जाते तिथून ते बरीच कारणं कॅन्सरची निघतात. त्यातली जी महत्त्वाची आहेत ते आज आपण त्याचा उहापोह इथं करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या व्यवस्थेत जो आमूलाग्र बदल झाला आहे त्याचाही याच्यावर परिणाम होतो. सेंद्रिय खतांच्या ऐवजी रासायनिक खतांचा वापर, नंतर हायब्रिड धान्य म्हणजे यील्ड वाढवण्यासाठी किंवा ते छान दिसण्यासाठी जे हायब्रिड धान्य बनवलं जातं त्यामध्ये जुन्या म्हणजे ओरिजिनल सीडपेक्षा याचा न्यूक्लियस खूप बदललेला असतो. म्हणजे म्युटेशन व्हेरिएशनने तो बदलला गेला असतो आणि त्याचा परिणाम देखील शरीरावर येतो. याशिवाय अलीकडे जे सीडलेस फ्रूटची फॅशन चाललेली आहे की प्रत्येक फळांमधलं बी कमी होत चाललेलं आहे. बी काय आहे हे तर बी हे पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्या वनस्पतीचा आणि तोच जर कमी झाला तर अर्थातच मानवाची प्रजनन शक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते. याशिवाय बरेचसे शेतात काम करणारे लोक असतात जे मास्क न वापरता पेस्टिसाइड्स वगैरे फवारत असतात, तर हवेतून किंवा ते नाकात जाऊन देखील फुफ्फुसासारखे कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. त्यानंतर अलीकडे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय NSAID म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग झाले, पेन किलर असतील किंवा पित्ताच्या गोळ्या खूप दिवस लोकांना खाण्याची सवय असते. नंतर बऱ्याचदा घरोघरी ॲल्युमिनियमचे भांडे वापरण्याचा प्रघात आहे. जर साधारण जेव्हा नवीन ॲल्युमिनियमचं भांडं आणलं जातं त्याचं जर 1 किलो वजन असेल आणि वर्षानंतर जर त्याचं वजन केलं तर ते अगदी 700 ग्रॅमपर्यंत आलेलं असतं. मग एवढं सगळं ॲल्युमिनियम जातं कुठं? नंतर बऱ्याचदा दंशाचा इतिहास असतो. दंश म्हणजे काय की बऱ्याच जणांना साप, विंचू वगैरे असे वेगवेगळे कीटक चावून गेलेले असतात आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट झाली तरी त्याचं जे विष असतं आयुर्वेदानुसार दूषी आणि गरविष ह्या स्वरूपात ते शरीरात साठून राहतं आणि त्यानुसारही काही उत्पत्ती होऊ शकते. बऱ्याचदा बऱ्याच लोकांना खूप दिवस केमिकल टूथपेस्ट वापरली जाते कळत न कळत आणि त्याचाही एक सिद्धांत आहे बायोमॅग्निफिकेशन्स. तर ते रोज रोज वापरल्यामुळे ते साठत जातं. आता तुम्ही म्हणाल टूथब्रश वापरली जाते टूथपेस्ट तोंडात आणि त्याचा काय संबंध होणार? तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तेव्हा जी सॉर्बिट्रेटची गोळी देतात डॉक्टर ती जिभेखाली ठेवायला देतात कारण तिथून ते स्प्रेड फास्ट होते. तसंच टूथपेस्ट देखील शरीरात साठत राहत असते. त्यामुळे आयुर्वेदात ॲक्च्युली यासाठी गंडूश किंवा वेगवेगळ्या वनस्पतींच्या काड्या चावणं हे ट्रीटमेंट आलेली आहे. ती जरी याच्या जोडीला केली तरी चांगला फरक पडू शकतो. बऱ्याच जणांना गुटखा, तंबाखू अशी व्यसनं असतात आणि त्यामुळे देखील हे वाढू शकतं. नंतर
मल्टी हिटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरातच तळणाला वापरलेलं तेल वगैरे हे रिपीटेडली वापरलं जातं पुन्हा पुन्हा आणि त्यामध्ये कार्बन पार्टिकल जमा होऊन कॅन्सरची संप्राप्ती होण्याची शक्यता असते. याशिवाय अनुवंशिकता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप काळजी किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःख करत बसणं. विषादो रोगवर्धनम श्रेष्ठ. विषाद म्हणजे कुठल्याही गोष्टीचं दुःख किंवा काळजी करणं आणि ते आजार वाढवायचं एक महत्त्वाचं कारण आहे. फारच सहज सोप्या भाषेत सर तुम्ही आम्हाला सांगितलं आणि छोटी छोटी महत्त्वाची माहिती आहे ज्याने मोठे मोठे बदल होतात तर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे याकडे. मग व्यसनांचा पण काही परिणाम होतो का शरीरावर, त्याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. बरोबर. बऱ्याच जणांना गुटखा तंबाखू किंवा मद्यपानाचं व्यसन असतं. आता बऱ्याच जणांना गुटखा म्हणजे ते खाऊन थुंकत नाहीत तर ते तोंडात बऱ्याच वेळ ठेवतात तर त्यातने जी लाळ खराब तयार होती आणि आपणच आपली लाळ साधारण 1 मिनिटाला 50 ते 60 ml लाळ स्वॅलो करत असतो म्हणजे गिळत असतो. आणि हीच जर गुटखा तंबाखू खाल्लेली जर ती लाळ असेल आणि ते एक प्रयोग आपण करून बघितलेला की कोंबड्यांच्या खाद्यात ती लाळ काढून त्यांना खायला दिली कोंबड्यांना तर काही मिनिटातच त्या कोंबड्या मरून जातात. म्हणजे इतकी ही विषारी असते. आणि तेच जर सतत स्वॅलो केलं तर साधारण माउथ कॅन्सर किंवा तोंडाच्या कॅन्सरची यातनं सुरुवात व्हायला लागते. आणि साधारणपणे कुठली लक्षणं आढळून येतात म्हणजे कॅन्सरच्या सुरुवातीला किंवा त्याविषयी थोडं. सर्वात पहिल्यांदा काय होतं की त्या व्यक्तीचा लुक एक वेगळाच दिसायला लागतो की तो काहीतरी आजारी आहे वगैरे. डोळ्याखाली काळी वर्तुळं यायला लागतात, वजन कमी यायला लागतं, भूक कमी होतं. अर्थातच हे झालं म्हणजे कॅन्सर आहे असं नाही. B12 डेफिशियन्सी असेल, डायबेटीज असेल किंवा इतर पचनाच्या काही तक्रारी असतील तर यात सुद्धा हे लक्षणं दिसतात. तर आधी हे सगळे सॉर्ट आउट करावे आणि मग त्यापर्यंत जावं. आणि जर फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर त्यात सतत खोकला येणं, बारीक खूप दम लागणं अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. जर पोटातील अवयव असतील तर पोटात बारीक माइल्ड डल पेन असतो बरेच दिवस. जेवलं की बऱ्याच जणांना टॉयलेटला जावं लागतं. टॉयलेटचं स्वरूप फिक्स नसतं, कधी सॉलिड कधी लिक्विड. अर्थात ही लक्षणं IBS किंवा स्प्रू सारख्या आजारांमध्येही दिसतात ज्याला गृहिणी आयुर्वेदात म्हणतात. तर ते त्या वेळेला डॉक्टरांना दाखवून डिफरन्शियल डायग्नोसिस करून ठरवावं. याशिवाय तोंडाच्या कॅन्सरमध्ये आता आपण जो विषय पाहिला की बऱ्याच जणांना गुटखा वगैरे चगळ्याची सवय असते तर त्यांना सर्वप्रथम तोंडामध्ये व्हाईट कलरचे पॅचेस यायला सुरू होतात, पांढऱ्या कलरचे. ही मॅलिग्नन्सीची अवस्था नसते पण याला -4 डिग्री मॅलिग्नन्सी म्हणजे सुरुवातीचा किंवा कॅन्सरच्या पूर्वीची स्टेज अशी म्हणता येईल. आणि त्यानंतर मग तोंडात अल्सर येणं, गाठी येणं तर हे असतील तरी लगेच त्याची शहानिशा करून बघून घ्यावं. त्याशिवाय CA लिव्हरमध्ये म्हणजे यकृताच्या कॅन्सरमध्ये वगैरे 70 ते 80% जणांना व्यसनात होतात. बऱ्याच जणांना मद्यपानाची हिस्ट्री असते म्हणजे ज्याला आपण अल्कोहोलिझम वगैरे म्हणतो. आणि अल्कोहोलची तुलना आयुर्वेदामध्ये विषाशी केलेली आहे मद्याशी. आणि ते व्यवयी असतात. व्यवयी म्हणजे काय की व्यवही देहे अखिलम तत्पाकाय कल्पते. म्हणजे काय की कुठलंही अन्न किंवा काही खाल्लं तर आधी त्याचं पचन होतं आणि मग ते सगळीकडे पसरतं. पण विष किंवा मद्य जे आहे ते आधी संपूर्ण शरीरात पसरतं आणि मग त्याला किंवा पचनाची गरज नसते किंवा नंतर पचन होतं. तर एवढे हे त्रासदायक आहेत. आणि सर तुम्ही कर्करोगाचे कॅन्सरचे बरेच प्रकार आम्हाला सांगितले. मग स्त्रियांमध्ये जे कॅन्सर कर्करोग आढळतात तर त्याचा भारतीय आयुर्वेद शास्त्रात कसा विचार केला जातो त्याविषयी देखील. बरोबर. जर पुरुषांची शरीर रचना आणि स्त्रियांची जर अॅनाटॉमी पाहिली तर स्त्रियांमध्ये 2 आशय वेगळे आहेत. ते म्हणजे 2 स्तन्याशय ब्रेस्ट ज्याला म्हणतात आणि एक म्हणजे गर्भाशय. तर हे कॅन्सर होण्याचे मुख्य कारण काय की हे आपण पाहिलं 7 धातू असतात आणि रसधातूचे उपधातू म्हणजे स्तन्याशयातनं येणारं दूध आणि गर्भाशयातनं येणारं रज किंवा पिरियडला जे महिन्याच्या महिन्याला येतं ते त्याचे उपधातू आहेत. आणि याचं सगळं बिघडण्याचे आहारातली कारण आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण सांगितलेलं आहे की चिंतनांच्या अतिचिंतनात. याचा अर्थ काय, चिंता ज्या गोष्टीची काळजी करायची ते काळजी करतातच पण स्त्रियांना विशेष करून ज्या गोष्टीची काळजी नको करायला पाहिजे त्याची ही काळजी करायची सवय असते. आणि त्यांची दिनचर्या जर पाहिली अगदी सकाळी उठण्यापासून मुलांचे डबे करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टीत स्ट्रेस बॅक ऑफ माइंड येतोच. याशिवाय बऱ्याच जणांना पिरियड पुढे मागे करण्यासाठी हार्मोनल टॅबलेट घ्यायची सवय असते. तो एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. अनुवंशिकता हा एक फॅक्टर आहे. आणि जर लक्षणं पाहिली तर सुरुवातीला जर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बघितलं तर हार्ड होतात किंवा लंप दिसतात
आणि रेअरली वेदना असतात, जनरली वेदना नसतात यामध्ये. वेदना असतील तर उलट त्या गाठी ह्या जनरली नॉन मॅलिग्नंट म्हणजे इतर असतात. आणि गर्भाशयाचा कॅन्सरमध्ये म्हणजे खूप ब्लिडिंग होतं एक्सेस किंवा पांढरं जातं, गाठी जातात, त्याला वास असतो, तर ही या पद्धतीची लक्षणं आहेत. फारच छान सरांनी अधोरेखित केलंय की चिंता नको, चिंता आणि चिंतामध्ये फक्त एका टिंपाचा एका अनुस्वाराचा फरक आहे, तर चिंता नाही करायची आपल्याला. आणि सर मग पुरुषांकडे वळतो. पुरुषांमध्ये जे प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जो कर्करोग आपण पाहिला जातो, तर त्याचा आयुर्वेद शास्त्राने किंवा आयुर्वेदाने कसा फायदा होऊ शकतो त्याच्या उपचारामध्ये, त्याविषयी थोडं. बरोबर. प्रोस्टेट कॅन्सर जो आहे तर जनरली आयुर्वेदामध्ये मूत्राष्ट्रीला या नावाने आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदात प्रोस्टेटचं असं विशेष वर्णन नाही, पण प्रोस्टेटमध्ये जी लक्षणं दिसतात ते मूळ व्याधीच्या अध्यायात म्हणजे अर्शरोग अधिकारात आलेले आहेत. मूत्र परिस्रव, थोडं थोडं मूत्र होणं, ही लक्षणं त्यात आलेली आहेत. आणि याचा जो सक्सेस रेट आहे त्याचं एक उदाहरण देतो. आपल्याकडे ॲट ए टाइम एक लोकलच तिथला आणि एक विजापूरचा पेशंट येत होता. एक रुग्ण जो लोकल होता तो ऑपरेटिव्ह करून आलेला होता आणि बाहेरून येत होता, ते न्यूली डायग्नोसिस झालं की CA प्रोस्टेट आहे म्हणून. आणि जो ऑपरेटिव्ह करून आलता त्याला पुढील ट्रीटमेंट सांगितली होती, केमो रेडिएशन, पण एज जास्त असल्यामुळे त्यांनी ते घेतली नाही, आयुर्वेदिक घेतली. आणि आता 7 ते 8 वर्ष झाली दोन्ही ट्रीटमेंट नाही, तो व्यवस्थित आहे. आणि जो बाहेरून येत होता तर त्याला सांगितलं गेलं की आपल्याला ऑपरेटिव्हची गरज नाही, केमो वगैरे करावं लागेल. पण जेव्हा त्याने आयुर्वेदिक औषधं घेतली तर त्याला त्याचीही गरज पडली नाही. डॉक्टर साहेब, hello2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर एक प्रश्न आलेला आहे. संकेत दादा यांचा प्रश्न आहे. त्यांचा असा प्रश्न आहे की जेव्हा निदान होतं की कॅन्सर आहे तेव्हा मनुष्य घाबरून जातो आणि मग साहजिकच ॲलोपॅथीकडे किंवा आधुनिक शास्त्राकडे वळतो. तर मग आयुर्वेद काय करू शकतं ह्या पॅनिक सिच्युएशनमध्ये किंवा कसं मदत करू शकतं एखाद्या रुग्णाला, त्याविषयी त्यांनी प्रश्न विचारला, काय सांगणार? बरोबर. आयुर्वेदिक औषधांनी त्याची जी सेल आहे, वाढलेली ग्रोथ आहे, ती कमी व्हायला मदत होतेच. पण आधुनिक शास्त्राच्या औषधाबरोबर जेव्हा ही औषधं जातात तर त्याची ओव्हरऑल जो आजाराचा त्रास आहे तोही कमी होतो. म्हणजे वजन वाढतं, भूक चांगली लागायला लागते, मानसिकता सुधारते आणि जो पॅनिसिटी आहे ती डेफिनेटली कमी होते. आता जसं आपण बोललो की शास्त्र बदलले की त्याची साध्यता म्हणजे आजार बरं होण्याचं न होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं. निश्चितच यामुळे रुग्णांनी पॅनिक न होता पेशन्स ठेवून त्याला तोंड द्यावं. आणि अजून एक ईमेल आलेला आहे, तर ब्लड कॅन्सरवर काही आयुर्वेद शास्त्रामध्ये उपचार आहेत का, आता असं त्यांचा प्रश्न आहे, काय सांगणार याच्यावर? ब्लड कॅन्सर आत्ताच आपण पाहिलं की आयुर्वेदाची निदान करण्याची पद्धत वेगळी आहे. तर ज्यांना कुणाला हा प्रश्न असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या आजूबाजूच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जावं, त्यांचं प्रकृती परीक्षण आणि कशातून झालंय हे निदान करावं आणि त्यानुसार त्यांना त्याची निश्चितच उत्तरं मिळू शकतात. फारच छान कुंभारे सर आपल्याला समर्पक अशी उत्तरे देत आहेत आपल्या ज्या समस्या आहेत त्याविषयी. आणि सर साधारणपणे तुम्ही कॅन्सरसाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये कुठले उपचार सांगितलेले आहेत त्याविषयी देखील थोडी आम्हाला कल्पना किंवा माहिती द्या. सर्वात महत्वाचं की निदान परिवर्जन संक्षेपो क्रियायोग म्हणजे कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट ही ज्या कारणामुळे घडल्या ते कारण आधी बंद करावं. उदाहरणार्थ आता तोंडाच्या कॅन्सरमध्ये बऱ्याच जणांना विविध व्यसनं असतात, ती आधी थांबवले पाहिजेत. तर त्या पद्धतीने ते जो हेतू आहे, पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, ते बंद करावं आणि त्यानुसार जे आपलं निदान होतं त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. साधारण जर्मनीमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं, तर तिथं त्यांच्या आयुर्वेदाची ट्रीटमेंट दिली जाते आणि तिथला सक्सेस रेट हा 64% आहे आणि ओव्हरऑल लोकसंख्येच्या 64% लोक आयुर्वेदिक औषधं घेतात आणि त्यामुळे त्यांचा बरा होण्याचा रेट देखील जास्त आहे. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा प्लांट सेल थेरपी, आगत चिकित्सा, पॅच थेरपी, जलोकावचरण, पंचकर्म अशा वेगवेगळ्या पद्धती की त्या व्यक्तीला ज्या गरजेच्या आहेत त्याच्या शरीरानुसार त्या आपण करत असतो. बरंच सर, बऱ्याच थेरपीची आणि बऱ्याच पर्यायी उपचारांची तुम्ही नावं घेतली, तर सुरुवातीला आपण पंचकर्मापासून सुरुवात करूया की पंचकर्म चिकित्सेची योजना कर्करोगामध्ये, कॅन्सरमध्ये कशी करतात आयुर्वेद शास्त्रामध्ये किंवा काही त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पंचकर्मामध्ये
सर्वप्रथम कॅन्सरचं जे कारण आहे ते आपण पाहिलं की विभजनाचं काम हे वायूचं असतं, म्हणजे वाताचं, वायू विभजते. आणि बाकीचे दोष हे पित्तम पंगू, कफम पंगू, पंगवामल धातवाहा, वायुनाम यत्र नियंती तत्र गच्छति मेघवतः. म्हणजे पित्त आणि कफ हे हँडिकॅप असल्यासारखे, वात ज्यांना जिथं नेऊन सोडेल तिथं ते जातात आणि शरीरात आजार तयार करतात. तर सर्वप्रथम हा वातदोष प्राकृत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट सांगितलेलं आहे. त्यासाठी पंचकर्म हे बस्ती पंचकर्म आहे. बस्तीने आपल्या शरीराचं मूळ हे मोठं आतड आहे. जसं आपण झाडाच्या मुळाला पाणी घालतो तेव्हा सगळं झाड बहरतं, तसं जेव्हा आपला हे जे औषध आहे ते मोठ्या आतड्यात सोडलं जातं आणि त्यानुसार त्या सेल्स कमी व्हायला मदत होते. जेव्हा ब्लड कॅन्सर सारखी सिच्युएशन असते तर त्यामध्ये तिक्तक्षीर बस्ती किंवा इतर रक्तवर्धक बस्ती केले जातात, किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये अक्रोड व इतर औषधांचे बस्ती केले जातात. तर त्या काही यकृताचे कॅन्सर असतात, जर तिथं आसायटिस सारखे लक्षणं नसतील तर त्यामध्ये रासनाव वृषादी बस्ती केला जातो, काही याच्यात मुस्तादी आपण बस्ती केला जातो. तर प्रकृती आणि दोष बघून तो केला जातो. फारच सुंदर असं सरांनी समर्पक सांगितलं की मोठ्या आतड्याचं महत्त्व काय आहे आणि बस्तीचा उपाय किती फायदेशीर आहे त्याविषयी सरांनी सांगितलं. अशीच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते डॉक्टर कुंभारे आपल्याला देणार आहेत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा फक्त आणि फक्त दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राऊळ गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी, 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर, मुंबई. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, कॅन्सर चिकित्सा. संपर्क 9028877945 किंवा 969748299999. वेबसाईट www.drAtulKumbhare.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी वैद्य कुंभारे सर. आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि आयुर्वेद. तर डॉक्टर साहेब, तुम्ही वेगवेगळ्या थेरपीजची नावं घेतली, तर मगाशी तुम्ही एक आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी अशा शब्दाचा प्रयोग केला, तर ते काय आणि त्याचा उपयोग कसा होतो कर्करोगामध्ये त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. आधुनिक शास्त्रामध्ये ज्या सेल्स असतात त्याच इंजेक्ट करून तो आजार बरा करण्यासाठी उपाययोजना केली जाते. आयुर्वेदामध्ये स्टेम प्लांट सेल थेरपी म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये काही कल्पना सांगितल्यात. कल्पना म्हणजे ड्रग्ज वेगवेगळे सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली कल्पना जी आहे सगळ्यात श्रेष्ठ ती स्वरस, मग त्याखाली कल्क म्हणजे चूर्ण वगैरे, नंतर काढे, गोळ्या वेगवेगळ्या प्रकारचे, तैल किंवा तुपात संस्कारित केलेले औषधं. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्रेष्ठ जी सांगितलेली आहे ती स्वरस कल्पना असे सांगितले. स्वरस म्हणजे काय की त्या वनस्पतीचा रस काढून तो फ्रेश देणं, आणि तो जर अवेलेबल नसेल किंवा पेशंटला पॉसिबल नसेल तर त्या वनस्पतीचा रस जो आहे तो औषधी तुपांच्या माध्यमात म्हणजे तूप संस्कारित करून तो व्यक्तीला दिला जातो आणि त्यामुळे तो आजार कमी व्हायला मदत होते. त्याला प्लांट सेल थेरपी असं म्हणतात. आपल्याकडे एक साधारण जळगावहून पेशंट येत होता, त्याचं 3दा सिएटंग म्हणजे जिभेच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं. 3 वेळेस त्याला रिग्रोथ झालते आणि 3 वेळेस त्याची ट्रीटमेंट झालती. जेव्हा त्यांनी आपल्याकडे ही थेरपी घेतली आणि त्यानंतर मात्र साधारण आता 1 वर्ष 1.5 वर्ष झाले अजून तरी रिकरन्स त्यांना झालेलं नाहीये. याशिवाय पोटली कल्पना म्हणून एक आयुर्वेदामध्ये आलेलं आहे की घासून ते औषध उगाळून घेऊन सबलिंगेली दिलं जातं. सबलिंगेली म्हणजे जिभेच्या खाली. आत्ताच आपण मागाशी कारण बघताना सबलिंगेली म्हणजे जिभे खालून घेण्याचं महत्त्व पाहिलं, तर ते औषध अजून चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि सर, तुम्ही मगाशी पॅच थेरपी हा शब्द पण उच्चारला, तर त्याचा अर्थ काय आणि आयुर्वेद शास्त्रात किंवा कर्करोगाच्या उपाययोजनेत त्याचं महत्त्व काय? पॅच म्हणजे काय, तर ज्याला आपण बोली भाषेत लेप म्हणू शकतो. बरं. आज मानवी शरीरामध्ये सगळ्यात लार्जेस्ट किंवा लॉंगेस्ट अवयव म्हटलं तर तो स्किन आहे आणि त्या त्वचेला पोर्स असतात. जसं एक्सक्रिशन म्हणजे स्वेट घाम बाहेर पडतो, तसंच तिथं लावलेली औषधं जी देखील आहेत ते त्वचेमध्ये ॲब्सॉर्ब होऊन तो आजार कमी व्हायला मदत होते. तर
खास करून कर्करोगात म्हणजे कॅन्सरमध्ये आपण अस्थिविद्रदी लेप, दशांग लेप असे वेगवेगळे पद्धतीचे लेप लावत असतो, किंवा तोंडाच्या कॅन्सरमध्ये दूषी विषारी लेप किंवा आगदांचा वेगवेगळा लेप करतो आणि त्यामुळे ते लोकली आजार कमी व्हायला मदत होते त्यानं. आणि अजून एक शब्द रसायन औषधाविषयी पण तुम्ही काहीतरी म्हटलं, तर तो काय प्रकार आहे आणि त्याचा कर्करोगाच्या उपचारामध्ये कसा फायदा होतो? रसायन म्हणजे काय? रसायनचे तज्ज्ञ जरा व्याधी नाशनम म्हणजे जो जरा म्हणजे म्हातारपण दूर ठेवतं, म्हातारं होऊ देत नाही. 2 पद्धतीचे क्लॉक असतात, एक घड्याळी क्लॉक आणि आपलं बायोलॉजिकल क्लॉक. तर जो बायोलॉजिकल क्लॉक आपलं मेंटेन करतं, वय दिसू देत नाही आणि अर्थातच त्यामुळे ऑटोमॅटिक रोगप्रतिकारक शक्ती चांगली तयार होते. तर अशी औषधं आपण अपुनर्भव चिकित्सेसाठी म्हणजे पुन्हा उद्भवू नये म्हणून यासाठी आपण ती वापरतो. आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती, बऱ्याच ठिकाणी दिसते ती गुळवेल नावाची वनस्पती असते, जिला लॅटिन भाषेत टिनोस्पोरा कार्डिफोलिया म्हणतात. तर त्याचं मूळ म्हणजे त्याचं जे वेल असते ती साधारण दुधामध्ये शिजवून घेतली तरी त्याचा चांगला फायदा होतो. आणि सगळ्यांना माहिती हिरडा, ज्याला संस्कृतमध्ये हरितकी म्हणतात, तर त्याचं एक छान रसायन आलेलं आहे की सिंधुत शर्करा शुंठी कणामध्ये गुडे ही वर्षादी प्रवेशू. तर म्हणजे काय, सरासरी आपण बोलीभाषेत 3 ऋतू म्हणतो, पण वास्तविक 6 ऋतू असतात: वर्षा, शिशिर, हेमंत, ग्रीष्म, शरद. आणि तर सिंधुत शर्करा म्हणजे वर्षा ऋतूमध्ये सेंदिलोन मिठाबरोबर हरितकीचं चूर्ण घेतलं, किंवा त्या शरद ऋतूमध्ये तुपाबरोबर, साखरेबरोबर, तर ते शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली तयार होती. हा जो हिरड्याचा प्रयोग आहे तो आजूबाजूच्या वैद्यांकडे जाऊन समजून घेऊन तो केला तरी चांगला फायदा होतो. याशिवाय K1 म्हणून एक आपण रसायन देतो, तेही पुन्हा उद्भवू नये म्हणून चांगलं काम करतं. हिरक रसायन असतं, आवळ्याची वेगवेगळी रसायनं असतात, त्याचंही काम चांगलं होतं. फारच छान. आणि सर, मगाशी आपलं चर्चा झाली की रेडिओथेरपी म्हणा, किमोथेरपी म्हणा, तर जे कर्करोगाचे रुग्ण आहेत ते ही ट्रीटमेंट घेत असतात. तर या ट्रीटमेंटसोबत, या उपचारासोबत आपण आयुर्वेद शास्त्रातली औषधं घेऊ शकतो का, किंवा त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. पण निश्चितच केमोथेरपी किंवा रेडिएशनमध्ये रुग्णामध्ये बऱ्याच पद्धतीने उष्णता तयार होते किंवा ट्रीटमेंट होते, पण त्याच्या जोडीला त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. तर ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी, आजार कमी करण्यासाठी आणि अपुनर्भव म्हणजे पुन्हा उद्भवणं टाळण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा निश्चित फायदा होतो. आणि यासाठी आपण एक आपल्या क्लिनिकमध्ये इरमुंगळी घृत नावाचं घृत बनवलेलं आहे. त्याचं जर अभ्यंग केलं म्हणजे आंघोळीपूर्वी सगळ्या अंगाला लावलं तर केमो रेडिएशनने होणारे साईड इफेक्ट होत नाहीत. आता रेडिएशनच्या आधी त्या भागाला तेल तूप काही लावायचं नसतं, पण इतर वेळेला ते लावलं तर त्याचे साईड इफेक्ट पूर्ण कमी यायला मदत होते. आणि आपलं जे भारताचे शान आपण म्हणतो, योग म्हणा, तर योगाचा, प्राणायामचा कसा परिणाम किंवा कर्करोगामध्ये काही त्याच्या उपचारामध्ये त्याचा वापर करू शकतो का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. योगाचा त्यातल्या त्यात अनुलोम विलोम हे जर प्राणायाम केलं, ब्रीदिंग एक्सरसाइज, तर सरासरी आपण रुटीन जेव्हा एकदा श्वासोश्वास करतो, 1 मिनिटात आपण 17 वेळेला श्वास घेतो साधारण, आणि त्यावेळेस 400 ते 500 cc ऑक्सिजन आपण आत खेचत असतो. आणि जेव्हा अनुलोम विलोम ब्रीदिंग करून जेव्हा हे करतो आपण, तेव्हा ते प्रमाण साधारण 2,500 ते 3,000 cc पर्यंत जातं. आणि हा जो वरचा ऑक्सिजन आहे ते गाठी विरघळण्यासाठी चांगल्या पद्धतीने वापरला जातो. याशिवाय जोडीला वज्रासन केलं. वज्र म्हणजे काय की कडक करणं, आणि आयुर्वेदामध्ये वज्र म्हणजे हे सिनोनिम हिरकसाठी आलेलं आहे, हिरक भस्मासाठी. तर हिरक भस्माचं कार्य ही त्या गाठी कमी करणे आहे, आणि वज्रासन केल्यामुळे हे ते वज्रासारखं कडक आसन असल्यामुळे ते गाठी कमी करायला मदत करतं. फारच छान. डॉक्टर कुंभारे आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. कर्करोग आणि आयुर्वेद या विषयावर आपल्या चर्चा आज सुरू आहे. तर मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर तुर्तास घेऊ एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. मुख्य शाखा बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राऊळ गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी, 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर, मुंबई. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर,
कॅन्सर चिकित्सा. संपर्क 9028877945 किंवा 969748299999. वेबसाईट www.drAtulKumbhare.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत डॉक्टर कुंभारे आहेत आणि कर्करोग आणि आयुर्वेद या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. तर डॉक्टर साहेब, आम्हाला आहाराविषयी देखील सांगा. तुम्ही आहाराचं महत्त्व आम्हाला एवढं सांगितलं, तर आहारामध्ये काय घ्यावं, काय टाळावं, त्याविषयी थोडं सखोल आम्हाला माहिती द्या आणि ज्ञान द्या. काय सांगणार? यासाठी आपण आपल्या क्लिनिकमध्ये एक खास कागदच बनवलेला आहे की मायक्रोबायोटिक फूड. तर मायक्रोबायोटिक फूड म्हणजे काय की आकाश महाभूत प्रदान असलेल्या अन्नद्रव्यांचा समावेश. याचं कारण असं की गाठी, कोणत्याही गाठी जे असतात ते कडक असतात, पृथ्वी महाभूत प्रदान असतात आणि ते डिझॉल्व करण्यासाठी आकाश महाभूत प्रदान असं औषध वापरलं पाहिजे. त्यामध्ये पोपई असेल, अंजीर असेल की ज्यामध्ये पोकळी असते, नारळ असेल, कांद्याची पात किंवा पडवळ, भोपळा अशा पद्धतीच्या ज्या भाज्या आहेत ते जर आहारात घेतल्या तर यासाठी चांगला उपयोग होतो. याशिवाय जे आता फ्रोझन फूड असतं किंवा पॅक्ड फूड असतं, शिळं अन्न असतं, हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. याशिवाय आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार अशी एक कॉन्सेप्ट आलेली आहे की कॉम्बिनेशन केलं तर ते त्रासदायक राहतं. उदाहरणार्थ तूप आणि मध की ते जर समान मात्रेत घेतलं तर ते त्रासदायक होतं. म्हणजेच ते घेतलं म्हणजे की एखादं विष गेल्यासारखं होऊन ते माणूस दगावतो वगैरे असं काही होत नसतं. पण जेव्हा तीच प्रोसेस रिपीटेडली होत जाते तेव्हा त्याचा शरीरावर विषरूपी ते साठून ते सोरॅसिस किंवा अगदी मोठे मोठे आजार सुद्धा सुरू करतात. जसं रात्री दही खाऊ नये किंवा दूध आणि मासे हा संयोग करू नये. तर या पद्धतीने विरुद्ध आहार पण अवॉइड केला जायला पाहिजे. आणि एकदा सूर्योदय होऊन गेला, सूर्यास्त झाला की रात्रीचं अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ नये, म्हणजे शिळं अन्न टाळावं. आणि बऱ्याचदा स्त्रियांना असं असतं की वाया घालवू नये, घरचं अन्न जे आहे ते वाया घालवायला नको म्हणून त्या बऱ्याचदा शिळं खात असतात आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये जे काही आजार व्हायची कारण आहे त्यामध्ये हे एक महत्त्वाचं कारण आहे. फारच छान. योगायोग बघा सर की मालताईंचा आपल्याला ईमेल आहे hello2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर. त्यांचा असा प्रश्न आहे की महिलांचं जे आयुष्य आहे ते धकाधकीचं असतं, स्वतःकडे लक्ष देता येत नाही आणि आपण बघतो की स्तनाचा कर्करोग म्हणा किंवा सर्व्हायकल कॅन्सर जे प्रमाण आहे ते वाढत चाललं आहे. तर काय आहार विहार असावा आणि त्याविषयी थोडं मार्गदर्शन आयुर्वेदिकदृष्ट्या कसं, काय जीवनशैली किंवा मार्गदर्शन मागतात त्याविषयी? विहारामध्ये सर्वात महत्त्वाचं स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, रजस्वाला परिचर्या पाळलं न जाणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. रजस्वाला परिचर्या म्हणजे काय, आयुर्वेदात वेगवेगळ्या चर्या सांगितलेल्या आहेत. दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, रजस्वाला परिचर्या, सुतिका परिचर्या. दिनचर्या म्हणजे काय की सकाळी उठल्यापासून रात्री आरोग्य निरोगी राहण्यासाठी काय करावं, किंवा ऋतू बदलतो, बऱ्याचदा ऋतू बदललं की वेगवेगळे आजार किंवा इन्फेक्शन्स व्हायला लागतात, तर ते होऊ नये म्हणून काय करायचं. किंवा सुतिका म्हणजे जेव्हा डिलेवरी होती त्यानंतर काय काळजी घ्यावी. आणि रजस्वाला परिचर्या म्हणजे पाळीच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे. तर पाळीच्या काळात काय असतं की गर्भाशय व्रणित असतं, म्हणजे गर्भाशयाला जखम असते आणि त्यामुळं ब्लिडिंग होत असतं. तर एखाद्या व्यक्तीला जर साधी जखम झाली तरी त्याला काय सल्ला दिला जातो की विश्रांती घे. तर यामध्ये नेमकं उलटं होतं, विश्रांती घ्यायची सोडून खूप धावपळ होते. नंतर चिकट क्लेदयुक्त म्हणजे शेंगदाण्यासारखे पदार्थ वगैरे खाऊ नका, भातासारखे चिकट पदार्थ, कोरडं अन्न घ्यावं त्या जखमा बरं होण्यासाठी. तर ह्या सगळ्या विरुद्ध गोष्टी होतात आणि ह्या गोष्टी वाढायला लागतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की रजस्वाला परिचर्या ही पाळली जायला पाहिजे. आणि मला ताईंच्या प्रश्नालाच जोडून दुसरा प्रश्न की आपण पुरुषांमध्ये पण बघतो की तोंडाचा कर्करोग वाढतो आहे किंवा वेगवेगळे जे कर्करोग आहेत, जसं लंग्सचा कॅन्सर आपण म्हणतो. तर पुरुषांना तुम्ही काय बदल करायला किंवा आहार विहारामध्ये काय सांगणार, जीवनशैलीमध्ये? आहार तर आता आपण पाहिला, बरोबर. सर्वात महत्त्वाचं व्यसनांवर कंट्रोल आलं पाहिजे. बरं. आणि जी दिनचर्या आयुर्वेदिक सांगितलेली आहे तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येतं प्रातः ब्राह्म्यमुहूर्ते उत्तिष्ठम. ब्राह्म्यमुहूर्त म्हणजे काय की रात्रीची शेवटची घटिका. तर त्यावेळेस उठलं जाऊन
अर्थात सकाळी उठलं की रात्री वेळेत झोपलं जातं आणि जे काय बायोलॉजिकल क्लॉक आहे ते व्यवस्थित राहायला मदत होते आणि त्यानंतर योग किंवा व्यायाम करून फिटनेस हा व्यवस्थित ठेवला पाहिजे. आणि सदानंद दादांचे 2 प्रश्न आलेत ईमेलवर आपल्याला helloDoctor2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर. त्यांचा असा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये जे आपण कर्करोग पाहतो तर त्याविषयी विचारतात की त्याचं काय कारण असू शकतं किंवा त्याविषयी मार्गदर्शन. आणि दुसरा उपप्रश्न असा आहे की अनुवंशिक काही जे कर्करोग असतात तर त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रात काही समाधान आहे का, त्याविषयी त्यांना सविस्तर थोडी माहिती हवी होती. काय लहान सांगाल? मुलांचा जो कर्करोग आहे, आता साधारण 1.5-2 वर्षापूर्वी आपल्या क्लिनिकमध्ये 6 महिन्याचं बाळ आलं होतं की तिला ब्लड कॅन्सरची सुरुवात झालेली आहे. आता 6 महिन्याच्या बाळाने काय अपत्य केलं असणार आहे, तर मग याची कारणं जर बघितली, एक पहिलं कारण असू शकतं की पूर्वीचं काय अनुवंशिकता असू शकते किंवा दुसरं ती जेव्हा आईच्या पोटात असेल म्हणजे आई त्याच्या वेळेला गर्भिणी असेल आणि तिने काही केलेलं अपत्य असू शकतं, त्यामुळे हे होऊ शकतं. तर या कारणांमुळे लहान मुलांमध्ये कर्करोग दिसायला लागतो. त्यांचं असं अपत्य झालेलं नसतं पण काहीतरी जेनेटिक चेंजेस झालेले असतात त्यामुळे ते दिसतं आणि प्रॉपर त्याची ट्रीटमेंट केली तर त्यांनाही चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं. गोव्याहून आपल्याला नीलांबरी ताईंचा फोन आहे. त्यांचा असा फोन नाही सॉरी ईमेल आहे. त्यांचा असा प्रश्न आहे की जे आपण स्वयंपाकघरामध्ये आजकाल नॉन स्टिकी असे काही उपकरणं वापरतो तर त्याच्यामुळे किंवा ओव्हन म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींचा आपण सोशल मीडियावर देखील वाचतो तर त्याचा उपयोग केल्यामुळे पण कर्करोग वाढण्याची किंवा काही संभावना आहे का, त्याविषयी त्यांना थोडं मार्गदर्शन हवं होतं. हो, निश्चितच. जेवढं सुखसोयी जेवढी प्रगती तेवढं त्रास हे त्याचे किंवा जे साईड इफेक्ट्स असतात ते होणारच. जेव्हा ओव्हन वापरतो त्यावेळेस ते त्यातले रेज वगैरे बाहेर निघतात त्यामुळे त्या उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो. नॉनस्टिक भांड्याचंही तसंच आहे. तर शक्यतो पूर्वीच्या काळी जे पितळी कलई केलेली भांडे असायचे पण ते आता प्रॅक्टिकली शक्य नाही, पण जाड स्टीलचे भांडे वगैरे वापरावेत किंवा लोखंडी भांडे वापरू शकतो. लोखंडी भांडे. आणि सर तुमचे एखाद 2 केस स्टडीज किंवा त्याविषयी रुग्णानुभव ऐकायला आम्हाला आवडेल जेणेकरून आम्हाला त्यातून शिकता येईल आणि कसं काय पर्याय उपलब्ध आहेत किंवा कसं उपाययोजना केली जाते त्याविषयी जरा मार्गदर्शन मिळेल आम्हाला. बरोबर. आपल्याकडे पुण्याहूनच एक पेशंट येत होते, त्यांना CS स्टमक होतं. काही खाल्ले की लगेच ते बाहेर पडायचं, उलट्या वगैरे व्हायच्या, अन्न काहीच राहत नव्हतं. तर त्यांनी इतर औषधंही घेतलेली आणि आयुर्वेदिक ही औषधं घेऊन आलते त्यावेळेस. मग जेव्हा एखादा प्रश्न वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा निश्चितच त्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागतो. तर सेल त्यांचं कंट्रोल का घालवतात की अनकंट्रोल म्हणजे कंट्रोल जातं, अनियंत्रित जातं सेल्सवर आणि त्यामुळे ते सेल्स वाढायला लागतात. मग जेव्हा असा विचार केला तेव्हा असं जाणवलं की त्या जशी आपल्याला मेमरी आहे तशी त्या सेलला पण मेमरी आहे तिची आणि ती मेमरी गेल्यानंतर ते कंट्रोल व्हायला तर CS स्टमकच्या औषधांबरोबरच त्यांना म्हणजे जठराच्या कॅन्सरच्या औषधांबरोबरच बुद्धिस्मृती त्या सेलची मेमरी चांगली करणारी मेद्य रसायन किंवा महाकल्याण घृताचं नस्य ही ट्रीटमेंट दिली. त्यावेळेस त्यांना चांगला उपशय मिळायला लागला. तर या पद्धतीने चांगला फरक पडू शकतो. हा एक महत्त्वाचा विचार असतो यात. आणि सुनंदा ताईंचा एक ईमेल आहे helloDoctor2026@gmail.com वर. त्यांचा असा प्रश्न आहे की साखर आजकाल बऱ्याच डायटिंगचं लोक करतात किंवा महिला वर्ग करतो, तर साखर कमी केल्यावर कर्करोगाचं प्रमाण कमी होतं वगैरे असा काही याविषयी काही सर्वे आहे का किंवा याविषयी काही माहिती देता येईल त्याविषयी म्हणजे काय सांगणार? बरोबर. आयुर्वेदानुसार जो आपला आहार पाहिजे त्यामध्ये 6 रस आलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय म्हणजे गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट रस असा. तर त्या पहिल्यांदा सगळ्यात श्रेष्ठ मधुर हा रस सांगितलेला आहे. पण मधुर रस आपल्याला इतर गोष्टींना मिळू शकतो. ज्वारीची भाकरी खाल्ली तरी ती गोडच असते, जरी गोड लागत नसेल तर त्यातला जो चव असते ती मधुर रसाची किंवा गोड रसाची असते. पण जी साखर बनवली जाते त्यातनं जी केमिकल प्रोसेस केली जाते तर त्यामुळं साखर खाणं हे डायरेक्ट वाईट आहे किंवा चांगलं नाही आहे, वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा, तर ती कमी करावी.
बरं, अजून एक ईमेल आला आहे जळगावहून कांचन बनसोडे यांचा ईमेल आहे. त्यांचा असा प्रश्न विचारतात की आजकाल हे आपण सगळीकडे वायफाय असतो किंवा लहान मुलं म्हणा किंवा मोठे जे आहेत ते जास्त वेळ मोबाईल बघताय किंवा स्क्रीन टाईम वाढतोय, तर याच्यामुळे काही धोका होऊ शकतो का? किंवा रात्री जे म्हणतात की डोक्याजवळ किंवा उशीशी मोबाईल घेऊन, तर यात गैरसमज याच्याविषयी त्यांचा प्रश्न आहे. तर हे कितपत योग्य आहे, कितपत टाळायला पाहिजे, काय सांगणार त्यांना? निश्चितच कोणत्याही गोष्टीचं रेडिएशन हे त्रासदायक आहे. त्यातल्या त्यात आता हे 5G वगैरे जे आलेलं आहे त्यामध्ये खूप रेडिएशन तयार होतं आणि त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. तर स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. आपण कंटिन्युअस मोबाईलकडे बघतोय. मोबाईल काय, जो स्क्रीन जो आहे तो तेज महाभूताचा आहे आणि आपला डोळा हे तेजाने बनलेला आहे. तर चक्षुष तेजोमयम अयम तस्मात श्लेष्मणा बाह्य. तर त्या डोळ्यानी सतत बघितल्या राहिल्यामुळं डोळा हा मज्जेनी बनलेला आहे. मज्जा धातू जो आयुर्वेदात सांगितलेला आहे त्यातनं डोळा बनतो आणि कंटिन्युअस त्या मोबाईलकडे पाहत राहिलं तर बऱ्याचदा खूप दिवसांनी पचनाचे किंवा मोठ्या आतड्यातले कॅन्सर वगैरे ह्या पद्धतीने उद्भवू शकतात. तर स्क्रीन टाईम हा निश्चितच कमी पाहिजे. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही एवढं छान आम्हाला मार्गदर्शन करतायत, वेळेला मर्यादा आहे, पण आम्हाला जाता जाता तुम्ही काय संदेश देणार जेणेकरून आपलं कर्करोग हा समाजातून पूर्ण विश्वातून निघून जाईल, किंवा एक टेक होम मेसेज आम्हाला संदेश? सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीचं जेवण हे लवकर केलं पाहिजे. जर आपण निसर्गात निरीक्षण केलं की पक्षी वगैरे जे असतात ते सुद्धा रात्र झाली की खात नाहीत, पण आपण वेळ काळ कधी बघत नाही. अगदी 12-1 कधी किंवा सरासरी 9 ते 10 ॲव्हरेजली जेवणाचं वेळ असतं. तर संध्याकाळचं जेवण हे शक्यतो सूर्यास्ताच्या आत करावं की जेणेकरून दुसऱ्या दिवसाच्यापर्यंत 14-15 तासाचं अंतर पडून पचन सुधारेल. पचन सुधारलं की जठराग्नी वाढतो आणि जठराग्नी वाढला की ते गाठी डिझॉल्व्ह व्हायला किंवा शरीरातली कुठलीही टॉक्झिन बर्न व्हायला मदत होते. फारच छान, धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला महत्त्वपूर्ण अशा विषयावर मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचं जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी लोभ असावा. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.